युट्यूब कर आजीच्या गोष्टीच्या चॅनलवर तुमचे सहस्र स्वागत असो. आता दिवाळी जवळ आली, नवीन नवीन पदार्थ सुरू झाले. आज मी डाएट चिवडा करणार आहे. तर त्या डाएट चिवड्यासाठी काय काय घ्यायचं ते बघूया आपण. चला किचन मध्ये. हे बघा, डाएट चिवड्यासाठी हे पदार्थ सगळे ठेवलेले आहेत. तर हे नाचणीचा कुरमुरे, नंतर ज्वारीचे पोहे, खोबरं, शेंगदाणे, मखाना, नंतर हे पंपकिन सीड, नंतर सनफ्लॉवर सीड, कढीपत्ता, हिंग, हळद, बदाम, नंतर हे जिरं, राई, त्याला फोडणीला ओली मिरची, आळशी, थोडीशी साखर आणि मीठ एवढे पदार्थ लागणार आहेत. हे भांड गरम झालंय. आधी मखाना तळून घेऊया, भाजून घेऊया. म्हणजे तेल नाही घातलंय कारण डाएट आहे ना. हे बघा होत आले आहे. आता मी हे काढून घेते आणि ज्वारीचे पोहे भाजायला घेते. हे बघा, ज्वारीचे पोहे हे भाजून घेऊया. आता थोडेच आहे, थोडाच करायचा आहे चिवडा. हे बघा छान झाले आहेत. हे काढून घेते. आता नाचण्याची कुरमुरे भाजून घेते. नाचण्याचे नाही, नाचणीचे कुरमुरे. तर ते आता भाजून घेऊया. पटपट होते, पटकन होतो हा चिवडा. हे बघा, हे पण झाले. आता तुम्हाला मी चिवडा बनवून दाखवते. हे बघा, तापलेलं आहे. प्रथम जिरं घालायचं. जिरं तडतडलं की मोहरी घालायची, नंतर मिरची, कढीपत्ता, हिंग, शेंगदाणे घालायचे. शेंगदाणे जरा भाजू द्यायचे. थोडं शेंगदाण्याला लागण्यापुरतं थोडस मीठ घालायचं. आता बदाम घालायचे. आता ही अळशी, ही पण आरोग्याला चांगली अळशी घालायची. सुकं खोबरं, पंपकिनच्या बिया, सूर्यफूल, सनफ्लॉवर चांगलं खरपूस तळू दे. अजून थोडं ब्राऊन व्हायला हवंय. ब्राऊन झालं की मग हळद आणि मीठ टाक. हे बघा झालंय. हे बघा तांबूस झालंय. ह्याच्यातच हळद घालायची, थोडं मीठ आपण थोडं शेंगदाण्याच्या वेळेला टाकलं होतं, थोडं टाकायचं. आणि ही पिठी साखर. आपले हे झालेले आहे. आता मी जे भाजून घेतलं, ज्वारीचे पोहे, नाचणीचे कुरमुरे, ते आपण आता टाकूया आणि चांगलं ढवळूया. आता थोड्या वेळ चांगलं परतून घेऊया. म्हणजे आपला नंतर चिवडा तयार. या खायला. आणि लगेच गरम गरम डब्यात ठेवू नका, जरा थंड होऊ द्या. चांगला थंड झाला की डब्यात पॅक बंद डब्यात ठेवा. चांगला 15 दिवस हा चिवडा राहतो. हा बघा, दिवाळी स्पेशल डाएट चिवडा. पाहिलात ना तुम्ही पहिल्यापासून. तर आणि अगदी सोप्पा आहे. आणि हाच चिवडा तुम्ही डाएट चिवडा म्हणून करा. आणि ह्या दिवाळीला म्हणून स्पेशल पोह्याचा चिवडा तर दरवर्षीच करतो. यावेळेला वेगळा डाएट चिवडा म्हणून केलेला आहे. तुम्ही रेसिपी पाहिलीच असेल पहिल्यापासून. तसाच करा आणि मला कमेंट्स करून सांगा. आणि माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंट्स करायला विसरू नका. बाय.